ह्या वयात त्या आजी ते एकट्याच करत होत्या आणि अचानक माझ्याकडेच आल्या. हे दृश्य पाहताच मी क्षणभर थबकलो. माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. त्या काहीही न बोलता माझ्याकडे चालत येत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. मी घाबरतच विचारलं, आजी काय झालं? त्यांनी उत्तर न देता माझा हात धरला आणि म्हणाल्या, चल तुलाच दाखवायचं आहे. मी त्यांच्या मागोमाग जुन्या घराच्या मागच्या अंगणात गेलो. तिथे एकट्या जुन्या लाकडी पेटीची साफसफाई करत होत्या. पेटीवर अनेक वर्षाची धूळ साचली होती. तिने हळू झाकण उघडलं. आत जुने फोटो, काही पिवळसर पडलेली पत्र आणि एक लहानशी लोखंडी चावी होती. त्यांनी शांत आवाजात सांगितलं, हे सगळं तुझ्या आजोबांनी माझ्यासाठी जपून ठेवलं होतं. पण आता हे गुपित तुला सांगायची वेळ आली आहे. माझी उत्सुकता वाढली. त्या पत्रामध्ये नेमकं काय होतं आणि इतकी वर्ष त्यांनी ते कोणापासून लपवून का ठेवलं होतं, हा प्रश्न माझ्या मनात सतत फिरू लागला. मी थरथरत्या हाताने पहिलं पत्र उघडलं. कागद इतका जुना झाला होता की तो जपून उघडावा लागत होता. त्यावर लिहिलेली तारीख पाहून मी थक्क झालो. ते पत्र जवळजवळ 40 वर्षापूर्वीचं होतं. आजी माझ्याकडे शांतपणे पाहत होत्या. मी वाचायला सुरुवात केली. त्या पत्रात आजोबांनी लिहिलं होतं, जर हे पत्र कधी आपल्या नातवाच्या हातात पडलं तर समज की आपल्या घराचं सर्वात मोठं गुपित उघड होण्याची वेळ आली आहे. माझ्या अंगावर काटा आला. मी घाईघाईने पुढचं वाचू लागलो. पत्रात एका जुन्या वाड्याचा उल्लेख होता. गावाच्या बाहेर असलेला तो वाडा अनेक वर्षांपासून बंद होता. लोक म्हणायचे तिथे कुणी राहत नाही. पण आजोबांनी लिहिलं होतं की त्या वाड्यात एक अशी खोली आहे जी कधीच उघडली गेली नाही. त्या खोलीत आपल्या कुटुंबाच्या इतिहासाशी संबंधित काही पुरावे आहेत. मी आजीकडे पाहिलं. त्या हळूच म्हणाल्या, तुझे आजोबा आयुष्यभर त्या खोलीचं रहस्य कोणालाच सांगितलं नाही. पण जाण्यापूर्वी त्यांनी ही पत्र माझ्याकडे ठेवली आणि सांगितलं की योग्य वेळ आल्यावरच ती तुला द्यायची. मी दुसरं पत्र उघडलं. त्यात त्या लोखंडी चावीची चित्र काढलेलं होतं आणि खाली फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, ही चावी कुलूप उघडणार नाही, ती सत्य उघडेल. ते वाचताच माझी उत्सुकता आणखी वाढली. आजी उठल्या. कपाटातून एक जुना काळा पांढरा फोटो काढून माझ्या हातात दिला. फोटोत आजोबा, आजी आणि त्यांच्या शेजारी आणखी एक माणूस उभा होता. पण तिसऱ्या व्यक्तीचा चेहरा काळ्या शाईने पूर्ण पुसून टाकलेला होता. मी विचारलं, हा कोण आहे? आजी काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुझ्या आजोबांनी आयुष्य घालवलं आणि आता ते उत्तर तुला शोधायचं आहे. इतक्यात बाहेर विजेचा मोठा कडकडाट झाला. खिडकी जोरात आपटली. मी दचकून मागे वळलो. पुन्हा आजीकडे पाहिलं तर त्या माझ्याकडेच पाहत होत्या. त्यांनी माझ्या हातात ती छोटी लोखंडी चावी ठेवली आणि म्हणाल्या, आज मध्यरात्री 12 वाजता त्या जुन्या वाड्यात जा. पण लक्षात ठेव, जे दिसेल त्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस, कारण प्रत्येक सत्याच्या मागे आणखी एक सत्य लपलेलं असतं. त्या शब्दांनी माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. हातात चावी घट्ट पकडून मी खिडकीतून दूर दिसणाऱ्या त्या जुन्या अंधाऱ्या वाड्याकडे पाहत राहिलो आणि मनात एकच प्रश्न घुमत होता, त्या बंद खोलीच्या मागे नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे? रात्रीचे 12 वाजायला अजून काही मिनिटे बाकी होती. मी हातात ती जुनी लोखंडी चावी घट्ट पकडून गावाबाहेरच्या त्या मोडकळीस आलेल्या वाड्यासमोर उभा होतो. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. फक्त वाऱ्यामुळे जुन्या झाडांच्या फांद्या हालत होत्या आणि दूरवर घुबडाचा आवाज ऐकू येत होता. मी धाडस करून वाड्याचं मोठं लाकडी दार उघडलं. दार किरकिरत उघडलं आणि आत थंडगार हवा आली. हातातील टॉर्चच्या प्रकाशात धुळीने भरलेली खोली, कोळ्यांची जाळी आणि जुने फर्निचर दिसत होते. पत्रात लिहिल्याप्रमाणे मी मागच्या खोलीकडे गेलो. भिंतीवर एक जुना फोटो टांगलेला होता. तो हलकासा बाजूला सरकवताच त्यामागे एक लहानसं कुलूप दिसलं. मी थरथरत्या हाताने चावी फिरवली. कुलूप सहज उघडलं. त्यात एक लपवलेली कप्प्यासारखी जागा होती. त्यात एक लाकडी पेटी ठेवलेली होती. मी ती बाहेर काढली. झाकण उघडताच त्यात अनेक जुनी पत्र, काही छायाचित्र आणि एक डायरी दिसली. डायरीच्या पहिल्या पानावर आजोबांचं नाव होतं. मी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं की अनेक वर्षापूर्वी गावात जमिनीच्या वादावरून एका निष्पाप माणसावर खोटा आरोप ठेवण्यात आला होता. त्या घटनेचं सत्य फार थोड्या लोकांना माहीत होतं. आजोबांनी पुरावे गोळा केले होते, पण योग्य वेळेपर्यंत ते जपून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. डायरीच्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलं होतं, सत्य लपवता येतं पण कायमचं नाही. मी पेटीतली छायाचित्र पाहिली. त्यात शाईनी पुसलेला चेहरा असलेला तोच माणूस स्पष्ट दिसत होता. त्याच्या मागे लिहिलेलं होतं, हा आपल्या कुटुंबाचा तारणहार होता. क्षणभर माझा श्वास अडकला.
मी सगळे कागद काळजीपूर्वक गोळा केले आणि घरी परतलो. आजी माझी वाटच पाहत होते. मी त्यांच्यासमोर पेटी ठेवली. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, आज तुझ्या आजोबांची शेवटची इच्छा पूर्ण झाली. काही दिवसांनी हे सर्व पुरावे गावातील ज्येष्ठ मंडळीसमोर ठेवण्यात आले. वर्षानुवर्ष दडलेलं सत्य अखेर सर्वांसमोर आलं. ज्यावर अन्याय झाला होता त्याचं नाव पुन्हा सन्मानाने घेतलं जाऊ लागलं आणि त्या दिवसापासून तो जुना वाडा लोकांसाठी भीतीचं नव्हे तर सत्य जपणारे इतिहासाचं प्रतीक बनला. आजीने ती चावी माझ्या हातात ठेवली आणि म्हणाल्या, ही आता कुलूप उघडण्यासाठी नाही तर सत्य, विश्वास आणि आपल्या कुटुंबाच्या आठवणी जपण्यासाठी आहे. मी त्या चावीला कपाळाला लावलं. त्या रात्री मला जाणवलं की काही वारसे हे सोन्या चांदीचे नसतात, ते सत्य, धैर्य आणि विश्वासाचे असतात. त्या घटनेला काही महिने उलटले. गावात पुन्हा शांतता परत आली होती. पण आजीच्या चेहऱ्यावर अजून एक अपूर्तेची छटा दिसायची. एक संध्याकाळी त्यांनी मला पुन्हा हाक मारली. त्या म्हणाल्या, त्यांच्या हातात आजोबाची जुनी काठी होती. मला वाटलं सगळं संपलं, पण अजून एक गोष्ट तुला माहिती व्हायची बाकी आहे. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्या मला घराच्या माळावर घेऊन गेल्या. तिथे वर्षानुवर्ष बंद असलेली एक लोखंडी पेटी होती. आजी म्हणाल्या, ही पेटी मी कधीच उघडली नाही, कारण तुझ्या आजोबांनी स्पष्ट सांगितलं होतं, योग्य वेळ आल्याशिवाय ती उघडायची नाही. मी हळूच झाकून उघडलं. त्यात एक जुना नकाशा, एक सोन्याचं नसलेलं पण सुंदर कोरीव लॉकेट आणि एक छोटासा टेप रेकॉर्ड होता. रेकॉर्डसोबत एक चिठ्ठी ठेवलेली होती. माझा आवाज ऐकायची वेळ आली असेल तर समज सत्याचा प्रवास अजून संपलेला नाही. मी थरथरत्या हाताने बॅटरी लावून रेकॉर्ड सुरू केलं. काही सेकंद शांतता होती आणि मग आजोबांचा आवाज ऐकू आला. जर तू हे ऐकत असशील तर मला खात्री आहे की पहिलं गुपित तू उलगडलं आहेस, पण अजून एक व्यक्ती आहे ज्याने त्या काळात माझी साथ दिली. त्याचं नाव मी कुठेच लिहिलं नाही, कारण त्याचं रक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं होतं. मी आणि आजी एकमेकांकडे पाहत राहिलो. रेकॉर्डमध्ये पुढे त्या व्यक्तीच्या घराचा नकाशा आणि एका जुन्या मंदिराचा उल्लेख होता. आजीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्या म्हणाल्या, मला वाटलं होतं तुझ्या आजोबा सगळं सांगून गेले, पण त्यांनी प्रत्येक रहस्याची एक वेगळीच पायरी ठेवली होती. दुसऱ्याच दिवशी सकाळी मी त्या नकाशावर दाखवलेल्या ठिकाणी पोहोचलो. गावापासून थोड्या अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी एक लहानसं मंदिर होतं. डोंगराच्या पायथ्याशी मंदिराच्या मागे एक प्रचंड वडाचं झाड उभं होतं. नकाशात दाखवल्याप्रमाणे मी त्या झाडाच्या मुळाजवळ खोदायला सुरुवात केली. काही वेळाने फावड्याला लोखंडी वस्तू लागली. माती बाजूला केल्यावर एक गंजलेला डबा दिसला. मी तो उघडला. आत एक चांदीचं जुनं नाणं, काही पत्र आणि एक फोटो होता. फोटोत आजोबा आणि तोच रहस्यमय माणूस एका शाळेच्या इमारतीसमोर उभे होते. फोटोच्या मागे लिहिलेलं होतं, संपत्तीपेक्षा शिक्षण मोठं आणि सत्यापेक्षा मोठा वारसा नाही. त्या क्षणी मला समजलं, आजोबांनी जपलेला खरा खजिना पैसा नव्हता तर माणुसकी, प्रामाणिकपणा आणि पुढच्या पिढीने सत्यासाठी उभं राहावं हा त्यांचा विश्वास होता. मी तो फोटो काळजीपूर्वक हातात घेतला, आकाशाकडे पाहिलं आणि मनातच म्हटलं, आजोबा, तुमची गोष्ट अजून संपलेली नाही. ती आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे.